नमस्कार, मी पूजा. यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमे दिवशी शुभ रंगाच्या साड्या कोणत्या ते पाहणार आहोत. मंडळी, लवकरच येत आहे खास पवित्र व महत्त्वाचा सण, तो म्हणजे वटपौर्णिमा. यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणत्या 5 रंगाच्या साड्या व बांगड्या घालाव्यात व कोणत्या रंगाची साडी व बांगडी घालू नये, याबद्दलचे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात वटपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा ही 29 जूनमध्ये म्हणजे सोमवारी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी व पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुहासिनी महिला हे व्रत अतिशय निष्ठेने करतात. या पवित्र व्रताचा उगम माता सावित्रीच्या कथेवरून झाला आहे. जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन चालले होते, तेव्हा सावित्रीने दृढ निश्चयी आपल्या बुद्धीचा व कठोर तपश्चर्येच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. हा प्रसंग एका वटवृक्षाखाली म्हणजे वडाच्या झाडाखाली घडला होता. म्हणूनच या दिवशी सावित्रीच्या त्यागाचे स्मरण करून वटवृक्षाचे स्मरण करून पूजा केली जाते. हिंदू धर्मात वटवृक्षाला साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवाचे रूप मानले जाते. वडाचे आयुष्य खूप मोठे असते व त्याचा विस्तारही अथांग असतो. आपल्या पतीला असेच दीर्घायुष्य लाभावे व कुटुंबाचा विस्तार व्हावा याच भावनेने हे व्रत केले जाते. शास्त्रात सांगितले आहे की कोणतीही पूजा जर शुभ मुहूर्तावर केली तर त्याचे फळ अनेक पटीने जास्त मिळते. 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमा पूजेचा अतिशय शुभ मुहूर्त सकाळी 8:48 सकाळी 10:40 असणार आहे. शक्य असल्यास याच वेळेस पूजा आटपून घ्या. जर काही कारणास्तव यावेळी शक्य नाही झाले तर या दिवसाचा राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही पूजा करू शकता. सण जवळ आला की महिलांना पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे साडी कोणत्या रंगाची नेसायची. आपल्या अंगावरील कपड्याचा रंग आपल्या मनावर व ऊर्जेवर परिणाम करतो. यंदाच्या वटपौर्णिमेला 5 अतिशय शुभ रंग कोणते ते पाहू. पहिला रंग हिरवा. हिरवा रंग हा निसर्गाचे सौभाग्याचे प्रतीक. लग्नातही आपण हिरवा चुडा घालतो कारण तो वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी व ताजेपणा आणतो. हा रंग देवाच्या पूजेतही वापरला जातो. यामुळे वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी नेसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरा रंग पिवळा. पिवळा रंग हा पवित्रता, ज्ञान व मांगल्याचे प्रतीक आहे. पूजेमध्ये पिवळ्या वस्त्राला पितांबर म्हटले आहे. पिवळा रंग परिधान केल्यामुळे कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो. तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान विष्णू व लक्ष्मीची पूजा केली जाते व विष्णू भगवानांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. तिसरा रंग आहे लाल. लाल रंग हा उत्साह, धैर्य व नवीन जीवनाचे प्रतीक आहे. माता लक्ष्मी व माता दुर्गा यांना लाल रंग अत्यंत प्रिय आहे. सौभाग्याचे मुख्य लेणी म्हणजे कुंकू. कुंकू हे लाल रंगाचे असते, त्यामुळे लाल रंगाची साडी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. चौथा रंग आहे केशरी. केशरी रंग हा सूर्योदय, त्याग व शुद्धतेचे प्रतीक आहे. हा रंग अज्ञानाचा अंधकार दूर करून सकारात्मकता आणतो. शौर्य व दैवी शक्तीचे प्रतीक असलेल्या या रंगाची साडी सुद्धा तुम्ही आवर्जून नेसू शकता. पाचवा रंग गुलाबी. गुलाबी रंग हा प्रेम व आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग महिलांचा आवडता तर असतोच, पण तो परिधान केल्याने मन प्रसन्न व शांत राहते. वटपौर्णिमेच्या दिवशी हा रंग परिधान करणं खूप छान मानलं जातं. याशिवाय तुम्ही चिंतामणी, राणी, पोपटी किंवा क्रीम रंगाच्या साड्याही नेसू शकता. जसे की काही रंग शुभ ऊर्जा देतात, तसे काही रंग धार्मिक कार्यात वर्ज्य मानले जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी काळ्या व निळ्या रंगाची साडी अजिबात नेसू नये. तसेच पांढऱ्या रंगाची साडीही नेसू नये. हिंदू धर्मात कोणत्याही देवकार्यात काळा रंग अशुभ मानला जातो. त्यामुळे या रंगापासून दूर राहा. साडीसोबतच सुहासिनींनी या दिवशी 16 शृंगार करणं आवश्यक आहे. नाकात नथ, केसात सुवासिक गजरा, जोडवी, पैंजण व हातात काचेच्या बांगड्या नक्की घालाव्यात. आजकाल फॅशनच्या नावाखाली एका हातात घड्याळ व दुसऱ्या हातात ब्रेसलेट घालतात. पण सणाच्या दिवशी तरी हातात काचेच्या बांगड्या असायलाच हव्यात. साडी कोणत्याही रंगाची असली तरी त्यावर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्याच घालण्याचा प्रयत्न करा. प्लास्टिक किंवा मेटल बांगडी घालू नका.
बांगड्या भरायचे नियम. दोन्ही हातात कधीही समान म्हणजे सारख्या संख्येने बांगड्या भरू नयेत. जर एका हातात 6 असतील तर दुसऱ्या हातात 7 असाव्यात. एका हातात 12 असतील तर दुसऱ्या हातात 13 असाव्यात. वर जे रंग साडीला मॅचिंग असला तरीही बांगड्यामध्ये काळा, निळा, पांढरा रंग चुकूनही वापरू नका. वटपौर्णिमेचा उपवास बऱ्याच महिला पूजा होईपर्यंत पाणी न पिता करतात. तर काही महिला दिवसभर उपवासाचे पदार्थ खातात व संध्याकाळी उपवास सोडतात. पूर्वीच्या स्त्रिया 3 दिवसाचे व्रत करायच्या, पण आता पौर्णिमेला 1 दिवस व्रत केले जाते. तुमच्या घरात पूर्वीपासून जी पद्धत सुरू असेल त्याच पद्धतीने व्रत करा. जर कोणाला मासिक धर्म आला असेल तर त्यांनी फक्त व्रत करा, पूजा करू नये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.